उड्या मारून समुद्रातला मासा प्रेमाची भाषा अरे आजीचा परशा प्यार का नशा प्रेमाची भाषा प्यार का मालूम रे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये। जसे की मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स आहेत, इफेक्ट्स आहेत, बीट्स आहेत। जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो, तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे। आणि या व्हिडिओसाठी लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल। आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही। त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल। तर चला मित्रांनो, आता थोडा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, CapCut Pro ओपन करायचे, न्यू व्हिडिओवरती क्लिक करून फोटोमध्ये येऊन तुम्ही तुमचा कोणताही आधी एक फोटो घ्यायचा आहे। HD वरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्या, ठीक आहे। जसे की तुम्ही फोटो ॲड केला आहे, पुढं हा लोगो व्हिडिओ असेल तर तुम्ही याला डिलीट करून टाका। नंतर फोटोच्या लेअरला 30 सेकंदापर्यंत ओढून घ्या। खाली ऑप्शन स्क्रॉल करून ॲस्पेक्ट रेशोमध्ये जा, 9:16 रेशो सिलेक्ट करा। फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून 2 बोट ठेवून अशा प्रकारे फोटो तुम्ही झूम करून घ्यायचे, ठीक आहे। नंतर परत आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे, खालचे ऑप्शन स्क्रॉल करून सुरुवातीला यायचे। आता ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे। परत वरून आपला जिपलच्या फोल्डर सिलेक्ट करायचे आणि ते मी तुम्हाला एक व्हिडिओ बीटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, तर इथून याला ॲड करून घ्यायचे, ठीक आहे। आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट 1 बीट 2 अशा प्रकारे नाव दिसतील, त्या ठिकाणी थांबायचे, वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं, ठीक आहे। तर काय करायचं, पटापट तुम्ही बीट्सप्रमाणे तुम्ही तुमचा हा फोटो स्प्लिट करून घ्या। तर मी काय करतो, पटापट फोटो स्प्लिट करून देतो, मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो। तर बघू शकता मित्रांनो, आता टोटल 43 पर्यंत बीट होते, तर इथपर्यंत मी फोटो स्प्लिट केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे, वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल तर त्याला डिलीट करून टाकायचे, ठीक आहे। नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ह्या नावावरती क्लिक करून याच्यावरचा ऑडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे। परत ओव्हरलेवरती क्लिक करून हा जो ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले आपण व्हिडिओ इफेक्ट्स, बॉडी इफेक्ट्स लावणार आहे, नंतर आपण ॲनिमेशन लावणार आहे, ठीक आहे। आता सगळ्यात पहिले जो पहिला फोटो आहे तर याच्यावरती यायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, सुपर लास्ट पोथ हा तुम्ही काय करायचे, हा व्हिडिओ इफेक्ट्स घ्यायचे, याची लेअर तुम्ही पहिला फोटो एवढी कमी करून घ्यायचे। परत फोटो वरचा मेन फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि तो तुम्ही रेट्रो नावाचा ऑप्शनमध्ये यायचे, ठीक आहे। रेट्रोमध्ये आल्यानंतर पॅनल प्लस हा तुम्ही जो व्हिडिओ इफेक्ट्स आहे तर या पहिल्या फोटोला परत हा इथून लावून घ्यायचे, ठीक आहे, बघू शकता, ठीक आहे। नंतर काय करायचं, परत पुढच्या फोटोवरती यायचे 2 नंबरचं, नंतर इफेक्ट्समध्ये यायचे, परत इथून ट्रेंडिंगमध्ये इथं तुम्हाला शेक नावाचा इफेक्ट भेटून जाईल, सापडत नसेल तर स्पेलिंग इथं वरती सर्च करायचे, ठीक आहे। तर इथून शेक नावाचा इफेक्ट घ्यायचे, नंतर काय करायचे, या इफेक्टची लेअरला काय करायचे, पूर्ण शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे। नंतर ॲडजस्टमध्ये यायची, खालची इंटेन्सिटी जी काही रेस आहे तर हिला इथून अशा प्रकारे पूर्ण 5 पर्यंत कमी करून घ्यायचे, ठीक आहे। नंतर परत तुम्ही काय करायचं, इथं पुढे यायचे, आपला 2 नंबरचा फोटोचं स्टार्टिंगला यायचे परत आणि इथून तुम्ही बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, परत तुम्ही ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि इथून थोडंसं खाली यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, टेक्नॉलॉजी 2 नावाचा हा जो बॉडी इफेक्ट्स आहे इथून घ्यायचं, ठीक आहे। आणि याची जी काही लेअर आहे तर हा 2 नंबरचा फोटोपासून तर 8 नंबरचा फोटोपर्यंत ठेवायचे, जसे की 2 3 4 5 6 7 8, तर इथंपर्यंत तुम्ही 8 नंबरचा फोटोपर्यंत वाढून घ्यायचे, ठीक आहे। नंतर परत आता जो पुढचा 9 नंबरचा फोटो आहे तर याच्या स्टार्टिंगला यायचे, बॉडी इफेक्ट्समध्ये येऊन तुम्ही परत काय करायचं, थोडंसं खाली यायचे आणि इथून तुम्ही टेक्नॉलॉजी 3 नावाचा तुम्ही काय करायचे, बॉडी इफेक्ट्स शोधायचे, ठीक आहे, टेक्नॉलॉजी 3। तर बघू शकता या साईडला टेक्नॉलॉजी 3 बॉडी इफेक्ट सापडला आहे आणि याची लेअर काय करायचं, डायरेक्ट तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्यायची। आणि समजा मित्रांनो तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर तुम्ही ते पण करू शकता, सिंपली फोटोवरती क्लिक करून तुम्ही रिप्लेसमध्ये येऊन तुम्हाला जो तुमचा फोटो चेंज करायचा आहे, सिंपली फोटोवरती क्लिक करून इथे तुमचा तो फोटो चेंज होऊन जर तुम्ही फोटो झूम वगैरे करून घ्यायचे, ठीक आहे।
आता एवढं झालंय. आता आपल्या मेन म्हणजे काय करायचं आहे, ॲनिमेशन लावायची मेन गोष्ट आहे. ठीक आहे. आता ॲनिमेशन कशा प्रकारे लावायचे, आता पहिला फोटो तुम्ही सोडून द्यायचे 2 नंबरचा फोटोवरती यायचे. ठीक आहे. आता मी जे तुम्हाला ॲनिमेशन सांगणार आहे ते तर तुम्ही लावायचे. नीट लक्ष देऊन ऐकायचे मग लावायचे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं, जो आता 2 नंबर ते 5 नंबरचा फोटो आहे, जसे की 2, 3, 4, 5 हे जे काही 4 फोटो आहेत, तर यांना काय करायचं, स्लिप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन तुम्ही इथं कॉमोमध्ये यायचे आणि इथं तुम्ही शोधायचे स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं. ठीक आहे. तर थोडंसं खाली होतं आणि इथं बघू शकता सापडलं आहे. तर पटापट काय करायचं, 2 ते 5 नंबरचा फोटो जिथपर्यंत असेल तर तिथपर्यंत तुम्ही यांना स्लिप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावायचं. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. बघू शकता टोटल आता हे आपले 4 फोटोना जवळपास मी इथं हा ॲनिमेशन लावून घेतलेलं आहे. ठीक आहे. स्लिप अँड स्लाईड 2. ठीक आहे. 2 नंबरचा फोटोपासून तर 5 नंबरचा फोटोपर्यंत अशा प्रकारे लावायचा हा वाला. ठीक आहे. नंतर जो काही पुढचा 6 नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करून तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे आणि तर तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे याला. ठीक आहे. 6 नंबरचा फोटोला. परत आता 7 नंबरच्या फोटोपासून तर 10 नंबरच्या फोटोपर्यंत त्याला तुम्ही स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन लावायचं. जसे की आता हा आपला 7 नंबरचा फोटो आहे, पुढचा 7, 8, 9, 10 हे जे काही 4 फोटो आहेत, तर यांना काय करायचं, सिम्पली फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. कॉमोमध्ये येऊन तुम्ही काय करायचे, स्लिप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे आता पुढचे हे 4 फोटोंना. ठीक आहे. तर मी काय करतो, पटापट यांना हा स्लिप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन बघू शकता, यातून मी लावून घेतोय. ठीक आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे पटापट तुम्ही यांना लावून घ्या. तर बघू शकता हा 10 नंबरचा फोटोला पण मी तो लावून घेतलेला आहे पिक्स. नंतर पुढचा 11 नंबरचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. इथून तुम्ही याला डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. परत आता काय करायचं, पुढचा आता 12 नंबरचा फोटोपासून तर 14 नंबरचा फोटोपर्यंत. ठीक आहे. आता हा आपला 11 नंबरचा फोटो होता. आता हा 12, 13, 14 तर हे जे काही 3 फोटो यांना काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉमोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही डिस्टोनल्ट स्लॅम्प बघू शकता. डिस्टोनल्ट स्लॅम्प हा तुम्ही ॲनिमेशन शोधायचं सापडत नसेल तरी स्पेलिंग बघून घ्या आता आणि इथं वरचं सर्च करायचे, नंतर सापडून जाईल. ठीक आहे. तर हे जे काही पुढचे आपले 3 फोटो आहेत तर यांना पटापट तुम्ही हा ॲनिमेशन लावून घ्या. बघू शकता इथं आता मी यांना हा ॲनिमेशन लावून घेतलेलं आहे 12 नंबरचा फोटोपासून तर 14 नंबरचा. ठीक आहे. आता पुढचा 15 नंबरचा फोटोला तुम्ही झूम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. परत आता पुढचा आता 16 नंबरचा फोटोपासून तर 19 नंबरचा फोटोपर्यंत, जसे की आता 16, 17, 18, 19 हे जे काही 4 फोटो आहेत तर यांना थोडं आपल्याला मिक्स ॲनिमेशन लावायचे. 2 फोटोंना तुम्ही स्लिप अँड स्लाईड 1 आणि 2 फोटोंना तुम्ही स्लिप अँड स्लाईड 2 अशा प्रकारे लावायचे ॲनिमेशन. आता समजा इथे आता जो काही आपला 16 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून याला काय करायचं, आधी स्लिप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. नंतर पुढचा फोटोला तुम्ही स्लिप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे आहे इथं आणि परत पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करायचे, 16 नंबरचा फोटोपासून तर हा 19 नंबरचा फोटोपर्यंत हे 2 तुम्ही ॲनिमेशन लावून घ्या. ठीक आहे. नंतर पुढचा आता हा 20 नंबरचा फोटो, याला तुम्ही काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही बाउन्सी 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे किंवा दुसरा लावला तरी चालेल. तर इथे मी बाउन्सी 1 लावलेलं आहे. ठीक आहे. आणि नंतर आता काय करायचं, आता 21 नंबरच्या फोटोपासून तर 24 नंबरचा, जसं की 21, 22, 23, 24 हे जे काही 4 फोटो आहेत तर यांना तुम्ही काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. कॉमोमध्ये तुम्हाला इथं ओबली नावाचे ॲनिमेशन भेटेल. तर हाच तुम्ही ॲनिमेशन तुम्ही हे 4 फोटोंना लावायचे. ठीक आहे. तर बघू शकता इथं मी आता हे पटापट हे जे काही 4 फोटो आहे तर यांना पण मी ह्या ॲनिमेशनतून मी लावून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आपले हे झाले 21 ते 24 नंबरचा फोटोपर्यंत ॲनिमेशन लागून गेलेलं आहे. आता परत पुढचा 25 नंबरच्या फोटोवरती येऊन तुम्ही काय करायचे, झूम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. आता जो काही 26 नंबरचा फोटो आहे 26 ते 29 पर्यंत. ठीक आहे. 26, 27, 28, 29 तर हे 4 फोटोंना तुम्ही काय करायचे, स्लिप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे परत तुम्ही. ठीक आहे. अशा प्रकारे स्लिप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन परत तुम्ही इथून पटापट लावून घ्या. जसे की इथून बघू शकता इथं आता मी पटापट यांना हा ॲनिमेशन इथून मी लावून घेतोय. तर बघू शकता इथं आता मी स्लिप अँड स्लाईड जो ॲनिमेशन आहे 26 नंबरचा फोटोपासून तर 29 नंबरचा फोटोपर्यंत यांना लावून घेतलेलं आहे. परत तुम्ही आता पुढचा 30 नंबरचा फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करा, थोडंसं इथं खाली यायचे आणि मी तुम्हाला ॲनिमेशन सांगतो तो तुम्ही लावायचा. ठीक आहे. थोडंसं खाली यायचे आणि इथं बघू शकता स्ट्रिंग अशा प्रकारे स्ट्रिंग नावाचं ॲनिमेशन आहे. तर तुम्ही ह्या लावून घ्यायचं, सापडत नसेल तरी स्पेलिंग बघून घ्या,
आणि वरती इथं सर्च करा. नंतर तुम्हाला तो ॲनिमेशन सापडून जाईल. ठीक आहे. आता हा 30 नंबरचा फोटोला ॲनिमेशन लावल्यानंतर परत तुम्ही 31 नंबरचा फोटोपासून तर 34 नंबरचा फोटोपर्यंत तुम्ही काय करायचे, स्लिप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे परत तुम्ही. ठीक आहे. 31 नंतर हा 32 नंबरचा, 33 आणि पुढचा 34. तर अशा प्रकारे 4 फोटोंना पटापट तुम्ही हा स्लिप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर आता काय करायचं आहे, परत आता पुढचा आपला 35 नंबरचा फोटो आहे. याच्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून याला तुम्ही थोडंसं खाली यायचे आणि तर तुम्ही फॅलिंग नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. स्पेलिंग तुम्ही बघून घ्यायचं, तुम्ही वरती सर्च केलं तरी तुम्हाला सापडून जाईल. नंतर ओके करायचे. ठीक आहे. नंतर आता काय करायचे, पुढचा आता 36 नंबरचा फोटोपासून तर 39 नंबरचा फोटोपर्यंत तुम्ही काय करायचं, झूम 1 नावाचे ॲनिमेशन पटापट तुम्ही हे ॲनिमेशन लावून घ्या. ठीक आहे. फक्त झूम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. तर इथून पटापट मी आता झूम 1 नावाचे ॲनिमेशन बघू शकता लावून घेतलेला आहे. ठीक आहे. तर आता झूम 1 ॲनिमेशन लावल्यानंतर काय करायचे, परत तुम्ही 40 नंबरच्या फोटोवरती यायचे आणि तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉमोमध्ये यायचे आणि अशा प्रकारे खाली येत चालायचं. ठीक आहे. तुम्हाला आता जो ॲनिमेशन सांगणार आहे तो तुम्ही लावायचे, थोडंसं खाली यायचे. तर इथं वरती जे बघू शकता डायनॅमिक शेक 2 नावाचे ॲनिमेशन आहे. तर हा तुम्ही ॲनिमेशन लावायचे 40 नंबरच्या फोटोला. ठीक आहे. नंतर आता पुढचे राहिले आपले अजून काही फोटो आहेत बघू शकता, 4 फोटो. ठीक आहे. आता काय करायचं आहे, 2 फोटोंना तुम्ही काय करायचं, म्हणजे आता हा 41 नंबरचा फोटोला तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि परत 42 नंबरचा फोटोला तुम्ही डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत पुढच्या 43 नंबरच्या फोटोला तुम्ही काय करायचे, स्लिप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि शेवटचा फोटोला तुम्ही स्लिप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो सगळे फोटोंना ॲनिमेशन वगैरे लावून घ्यायचे. ठीक आहे. आणि फोटो जर तुम्ही रिप्लेस करून बनवला तरी खूप छान प्रकारे तुमचा व्हिडिओ बनेल. अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे. जर तुम्हाला PNG वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तर मी काय लावत नाही PNG, तर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. सिम्पली आता वरती क्वालिटीवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या इच्छेने जी तुम्हाला क्वालिटी पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करायचे. खालचे तुमच्या हिशोबाने वाढून घ्यायचे. एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.